वात आला आमसनी पार. तू जरा कामाला हात लाव की. काय करू आता? चल आमसनी चूल पेटवायला मदत कर. चल चल चल. अरे पेटव की. अरे नुसतं काड्या काय टाकतोय? चूल पेटव जरा. पेटवालोय ना. हे घे. अरे काय सूरज, तुला साधी चूल बी पेटवायला येईना व्हय? हे तू गाव पेटवा सांग पेटवतो. हे चूल बिल मला काय जमत नाही. ती राघू म्हणा बघ कशी एक संकट काम करायला. जरा शिक त्यांच्याकडनं काही तर. त्यासनी येतंय, मला येत नाही. काय येत नाही? अगं त्यासनी सवय आहे, मला सवय नाही. का सवय नाही? हे थोबड बंद कर. मी काय करणार नाही बघ ते सगळं. ते काय नाही. आत्ताच्या आत्ता आम्हाला गॅस सिलेंडर शेळी आणला. त्यापेक्षा घरी चल की गप. आणि वय एक पलंग, गादी, मच्छरदानी आणि फॅन पाहिजे. काय साहेब एसी का मागवत नाही सा? एकदम बरोबर बोललीस तू. आम्हाला लय उकडतं इथं. एक एसी बी पाहिजे. मला काय खूळ लागले काय? अहो आम्ही घराच्या भल्यासाठी करायलोय आणि तू आमसनीच म्हण खूळ लागले काय? उलट मीच तुला सांगतोय, कशाला एवढा चांगुलपणा दावतीस? तुझं बघ की. तू कशा लोकांचा विचार करतीस? ते आमचा मी बघतो. तू आणून देणारच की नाही ते सांग. तू डोसक्यावर पडलीस काय? राहणार आजचा दिवस, कशाला पाहिजे एवढं सामान? आमसनी पाहिजे म्हणजे पाहिजे. तू आणून देणारच की नाही ते सांग. तुझ्या डोसक्यावर झालाय परिणाम. सूरज बस. उगाच अडपटपणा करते आणि ताप माझ्या डोसक्याला. नसत्या मानगडी करायला कोण सांगते तुला? आणि करतीस तर करते, मला कशा आवडतीस? नवरा म्हणून काय कर्तव्य आहे का नाही तुझं? माझं कर्तव्य सांगतो तुला. हे जा बॅग आण. हा म्हणजे ती जिजा गेली बोंबलत. तिचं तिला काय करायचं ते करू दे. तिच्यामुळे स्वतःच्या डोसक्याला ताप करून घेऊ नको, नंतर मला देऊ नकोस. चल घरला. आम्ही नाही येणार. चल म्हटलं नवा. आम्ही नाही येणार. कानाखाली जाळ काढणे. काय सांग अवस्थानी तर एवढं प्रेमानं बोलायला तर चला की गुमान. थांबा हे घ्या. चपल्या घ्या. हे घ्या. चला चला चला. चल घाल लवकर, नाही गळ्यात पाणी. चल चल. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे. वहिनींच्या बागेतून कुठे चालली? ते बघा. ए सूरज, काय चाललं रे? बघा की राणा भाऊजी अहो बळबळ सामसनी घेऊन चाललात. राणा तू मध्ये पड नकोस. नाही रे बाबा, उलट चांगलंच झालंय. मलाच वहिनींचा हाल बघून झालेत. वहिनी माझं ऐका की. अहो समजा सोडून द्या हे. मग काय बाई धरला म्हणायचं का? हा हरलो. आता तुझं थोबाड मीठ तू. अजिबात नाही. ज्यानं पैज लावली त्याच्या तोंडानं ऐकायचंय मला. ए माझ्या बायकोचा जीव वाचवलास म्हणून गप्प बसलोय मी. पैज हारला का नाही तेवढं ऐकायचंय. हरलो म्हणून सांग. हरलो म्हणून सांग की. वय पैज हारलो आम्ही. म्हणजे वहिनी जिजाला आपल्या घराच्या वरांड्यामध्ये राहायला वय म्हणताय वय? हा तयार आहे. वहिनी वय म्हणून टाक. अगं काल एवढा जीव वाचवलाय, वरांड्यात आसरा त्याला काय जाते तुझं? वय ठीक आहे मग.
आता तुम्ही बिंदास्त आमच्या घरला राहा. नाही मालक, वहिनी साहेबांनी मला घरी राहायला यायचं, रितसर आमंत्रण द्यायला पाहिजे. आमंत्रण कसलं आता तुला? असं कसं द्यायच पाहिजे आमंत्रण. आमंत्रण दिल्या बिगर पैस पुरी होणार नाही. आमंत्रण देऊन टाक. तू पैज लावूनच चुकल्यास. वय चुकलोच आम्ही. तू या आमच्या घरी राहिला. घरी म्हणजे घरच्या आवारात राहू शकतीस तू. झालं ना वा? आता चला घरी गपचूप. ए तू आता जरा गप बस. तयार झालेत ना, तू ये इकडे. अरे पण ये इकडे. चल ये लवकर. आवार तर आवार. येतो की. मला काय आवार तर आवार. माझ्याशी नडला त्याला मी तोडला. आणि हो, पुण्यांदा माझ्या नादाला लागू नका काय, नाहीतर याच्यापेक्षा वाईट हाल होत्या. असू दे, मी करतो. करतो. तुला एक सांगू काय? काय? आमच्या बहिणीचा जीव वाचवला, हे उपकार कसा विसरू तेच कळत नाही मला. अहो मालक, हे काय उपकार म्हणून नाही केलं, माणुसकीच्या नात्याने केलं. जे काय असेल ते असेल, पण तुम्ही जे काय केलंय की नाही ते लय भारी केलंय बघा. तुम्हाला सांगतो, माझ्या मनात तुमच्याबद्दलचा आदर लय वाढलाय बघा. अजून मालक, आदर का प्रेम? प्रेम? तुमच्या डोळ्यात तर मला प्रेमच दिसायला लागले. सोडून प्रेम म्हणा की. हो, उग काय नाही ते बडबडू नका हो. ते नाही मालक, ते नाही म्हणत मी जरा जादा आगाऊपणा केला बर काय. म्हणजे तुमच्या वहिनीने मी इकडं मयात लई राबवलं, त्यासनी आवाज वर करून बोललो, पण तुम्ही कोणता बी राग मनात न ठेवता मला लई भारी साथ दिली बघा. हे बघून मला खरंच लई भारी वाटतंय. अहो, उलट तुम्ही आमच्या घरात राहायला येणार याचं मला लय भारी वाटायला लागले. खरंच काय? हा मग हे यालाच प्रेम म्हणतात. तुम्ही काय बी बोलत असताय बघा. अगो बाई, लाजला की. ए दिदा ते काड्या बिटी कुठं आहे म्हणायची? हा सांगतो. कोणी अहो सगळं जुळून आले, मी सगळं बोलून टाका की. राणा खुश आहे म्हणजे सगळं विसरून जाईल आणि तुम्हाला पटाक शिवाय म्हणाल बघा. हो, पण त्यासाठी असं शेतात नाही हो, कुठेतरी शांत जागी जायला पाहिजे, नीट समजवायला पाहिजे. अहो मग समजवा की. हो, पण त्यासाठी माझा भोळा सांब यायला पाहिजे ना सोबत. हो जावा घेऊन. आता खुश आहे बोलून तरी बघा. बघते, प्रयत्न करते. ए राणा, काय मदत लागली तर बोलव मला. हा वय सांगतो. काय मग? काय म्हणला बरकत? काही नाही, ते लई काम झालंय ना आपलं, जर कुठेतरी फिरून या म्हणत होते. वाटलंच मला काहीतरी आगाऊपणा सारखं बोलणार तो. आता आगाऊपणा काय मालक, जाऊया की फिरायला, खायला. नाही ते बरं दिसत नाही हो. बरं मी काय म्हणतोय मालक, मला का नाही लई भूक लागली हो, आणि लई कंटाळा बी आलाय. ते बाजूच्या गावच्या येशी जवळ का नाही लई भारी मिसळ पाव मिळतोय, चला की जाऊ खायला. आपल्या घरी जाऊ की जेवायला? अहो नाही नग, घरी नग, म्हणजे वहिनीचा भत्ताच गेलात ना घरला. आता आपण जर का जेवायला गेलो तर जेवणापेक्षा ज्यादा रागच खायला लागल. हा मग श्रीपती मी सांगतो जेवण घेऊन माहितच या म्हणून.
हो ना ग, त्यासनी कशाला ताप? मग बरकतला सांगतो की इकडे जेवण बनव म्हणून. ए बरकत, हो नाही ना ग, अहो ते रातच्याला लई जागरण झालं हो त्यांचं. होय काय? मग एक काम करा, तुम्ही जावा आणि निवांत मध्ये खाऊन या. जावा. हो, मी एकटी कशी जाणार? त्याला काय होते, जावा की निवांत मध्ये खाऊन या तुम्ही. मी मळ्यामध्ये काम करतो. जावा जावा अहो, पण जावा जावा तुम्ही. आमचं तर डोकंच फिरलंय जाम. माझं बी कसला घाण अपमान केला होता जिजानं तुमचा. तरी नुसतं मॅच नाही, समधीच तुम्हाला अडवत होती, पण आपण तर ऐकलंच नाही. आम्हीच मुझे मार असंच केलं सा. त्यांचे का बस का, आम्ही आमचं चॅलेंज पुरं करणारच होतो, पण त्या सूरजने मध्ये येऊन घोळ घातला. काय सा उगा त्या संगीताच्या नावावर पावत्या फाडू नका सा. आधी त्या संगीच्या भूतानं दात खिळी बसली होती तुमची. तो समजा खेळ त्या जिजाचा होता. हा, पण घाबरला होताच की तुम्ही. एकतर तिथे राहणं तुम्हाला जमत नव्हतं, त्या श्रीहरीनं हल्ला केल्यावर पार वाटच लागली होती तुमची. तुम्ही जिजाला नीच्या दावा गेला, पण तुम्हाला वाचून तीच हिरोईन झाली. संडे, त्या जिजाचं कौतुक आमच्या पुढे करू नका सा, नाहीतर तुझी जिबलुळी करून टाकीन. एकतर आमचं डोकं आधीच फिरलंय, तर तू फिरू नकस. अव नाही ताई साहेब, माझं म्हणणं एवढंच होतं की जे जमणार नाही, जे जमत नाही, त्याची पैस कशाला लावायची. जिकायचं तर लांबच, उलट मिंदेपणा घ्यायची वेळ आली. त्या शेतावर रातभर डास चावलं ते वेगळंच, झोपाचं खोबरं झालं ते बी वेगळंच. संडे, याद राख, आमचे विरोध बोललीस तर आमच्याशी गाठ आहे. ताई साहेब, मी तुमच्या विरोधात कशाला बोलेन? मी तुमची पाठ राखीन आहे. तर त्या जिजाचं काय तर करायला लागल. आत्ता घराच्या दारात आहे, उद्या माप ओलांडून घरात येईल. तेच तर, ती मास्टरडी गेली आणि तिची कार्बन कॉपी घरात घुसायला लागल्या. होय, पर ती मास्तरीन खाली मान घालून असायची. तर ही जिजा लई महागात पडेल. काय तर करा ताईसाहेब, काय तर करा. अहो येळीच इलाज नाही केला तर तो ठोकळा तिच्या जाळ्यात अडकल. आणि एकदा का ठोकळा जाळ्यात अडकला का तुम्ही अडकला. अंजनीच्या सुट्टा तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुट्टा तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला. मालक, हो हो, अहो काय झालंय? मालक, अहो काय होतंय? मालक. ए बरकत, अरे बरकत लवकर ये. अरे काय पाणी आण, पाणी आण. अरे थांबा. अरे लवकर आण. हो हो, काय होतंय? अरे आण की लवकर. काय केलं मालक? अरे काय झालं खरं? हो बरं वाटते का? सावकाश सावकाश, बरं वाटते का? ते मला जरा गिरी आल्यासारखं व्हायला लागलंय. कशी काय आली गिरी? कसं काय म्हणजे? आता उन्हातानामध्ये काम करतात म्हणल्यावर घरी येणार नाही वय? ते पोटात काही नसलं की मला लई घेरी येत्या. वय आता कालचं काय खाल्लेलं नाही म्हणलं येणार की गिरी. अहो का खाल्लं नाही हो? बर बर, तू जा आणि खिचडी बनव जा. अरे खिचडी कशाला? त्या खिचडीला काय चौकात पिऊ नको खिचडी का? हे बाबा, आजारी माणसाला असं साधत खाऊ घालायचं असते. तू जा घेऊन ये. ते मूग डाळ संपल्या मग कशी करणार खिचडी? हा राहू द्या. नाही नाही, असं कसं राहू द्या. जा तू भाताची पेज बनव. जा जा जा. अरे राणा काय तिचा काय हातरुणाला खेळायला रे भाताची पेज द्यायला? अरे ते भुकेने व्हायला तसं तिला. तिला काय तर चमचमीत खा वाटत असेल. हा चमचमीत होय ना? मिसळ खाऊ वाटायला लागली मला. मिसळ खाल्ली का नाही लई बरं वाटत मला. हा बरं वाटेल, मिसळच खावा. नारळ आजारी माणसाचं ऐकावं कधी बी. हा उद्या जर जिजाचं काहीतरी बरं वाईट झालं तर तुला पाप लागल सगळं.
तू तुला मिसळ खाऊ वाटते ना हो? घेऊन जा मिसळ खायला. नेतो जा. आई म्हणते जाऊया ना मालक. ठीक आहे जाऊया. याला आणि हाय आपल्या गावातली मिसळ नाही काय ते बाजूच्या गावच्या ईश्वर नाही काय स्पेशल मिसळ मिळते ती मिसळ. वय तीच खावा चांगल्या तीच खावा. हा बरं तिकडे जाऊया. होय बाई. आणि हो की मिसळ खाऊन झाली कल्लं की घरी नाही यायचं ती नदीवर जरा फिरायला बी जाऊया. आता तिकडे आणि कशाला? अरे बाबा आता झणझणीत मिसळ खाणार मग जरा कानात वारं जाय नको. त्या फिरायला जाय म्हणतात ना घेऊन जा फिरायला. नेते एकदम बरोबर आहे मालक. नदीवरची जरा मोकळी हवा खाल्ली का नाही की मला लई शांत वाटेल बरं वाटेल मला. होय करा मन मोकळे. बरं ठीक आहे तिकडे बी जाऊया. हा होय बाई चला निघू. हो अरे तुम्ही काय चालत जाणार होय? एक मिनिट मी त्या आजाला फोन लावतो आणि गाडीची जुळणा करतो. ते इकडे अरे मी आज तू इकडे मी ठेवतो. तू जा जिजाला घेऊन व्यवस्थित धर तिला. चला सावकाश. हळूहळू. चला हे नव ते घेरी भूक समजा फोटो होता नव फोटो होतं का नाही? चांगलं खोटं म्हणा मालक. अहो मला तेव्हाच समजलं होतं बघा. मग का खपवून घेतलं? आता तुम्हीच म्हणलात की ते चांगल्यासाठी खोटं बोललात म्हणून. आता तुमचं ते खोटं मी खपवून घेतलं नसतं तर आपल्याला मिसळपाव खायला जायला मिळालं असतं का? आहार पैलवान म्हणजे मिसळपाव खायला जायचं तुझ्या मी मनात होतं म्हणती. नाही तसं नाही म्हणलं तुमचं हट्ट पुरा करूया म्हणून वय म्हणलं. एक हाऊस पुरवा महाराज मला आना कोल्हापुरी साज. एक मिनिट साज. हा अरे तो सोन्याचा साज नाही माझा साज हे जरा वेगळा आहे. वेगळं म्हणजे? वेगळा म्हणजे आरशात बघ. आरशामध्ये? अहो मीच दिसतोय की. मग तू तेच तसं समज. उग काय बी बोलताय बघा तुम्ही. मी काय म्हणतो मालक तुम्हाला खोटं बोललं की लई राग येतोय ना? पण आता तुम्हीच म्हणलात की चांगल्यासाठी खोटं बोललात म्हणून. आणि कसं आहे राहणं आहे की नाही केव्हा बी चांगल्या गोष्टीवर रागवत नाही बघा. हा आणि त्यामध्ये एकदम आपल्याला पटलेला माणूस असेल का नाही तर त्याच्यावर तर अजिबातच नाही. पण मग समजा जर का मी तुझ्याशी काय खोटं बोललो असन आणि ते तुला नंतर न समजलं तर तुला राग येईल काय? अहो विषय काय त्याच्यावर आहे बघा. म्हणजे आता चांगल्यासाठी असेल तर राग अजिबात येणार नाही. हा म्हणजे बघा नाही अजिबातच येणार नाही बघा राग. म्हणजे ना तुम्ही काय समजा विचारताय तुम्ही काय खोटं बोललाय काय? हा म्हणजे ते मिसळीचं आणि घेरीचं. अहो आता मिसळीसाठी तुम्ही खोटं बोललात का नाही म्हणजे बुकीसाठी बोललात का नाही? अहो तेवढं चालतंय हो. नाही एक मिनिट मिसळ खायला जायचं म्हणून खोटं बोलत तुम्ही पण मिसळीसाठी खोटं का हो? नाही म्हणजे कशासाठी सांगा की.